गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। पिंपळगाव जोगे धरण व घोड नदीवरील डिंबे धरण ही सर्व धरणे, त्यांचे कालवे, इतर पाटबंधारे आणि बस्ती सावरगाव येथील एक पिकअप वियर यांनी मिळून कुकडी प्रकल्प बनला आहे। कुकडीचा हा प्रकल्प पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्याला वरदान ठरणारा प्रकल्प आहे। या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील जमिनी संपादित करण्यात आल्या, त्यामुळे या धरणातील पाण्यावर पुणेकर नेहमीच आपला हक्क सांगतात। कुकडीचे पाणी श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्याला साधारण 1995च्या सुमारास आले। कुकडीची गंगा अंगणी आल्यावर आपल्या भागाचा चेहरा मोहरा बदलेल अशी आशा शेतकऱ्यांना होती। त्यामुळे पहिल्या वर्षी कालव्यातून पाणी आल्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहातून पाण्याचे पूजन केले। सुरुवातीच्या काळात सिंचनाखाली येणारे क्षेत्र कमी होते, पण जसजसे पाणी येऊ लागले तसतसे क्षेत्र वाढू लागले। या भागात हिरवळ दिसू लागली, पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही। शेतकऱ्यांनी कुकडीचे पाणी मिळत असल्यामुळे सर्व क्षेत्र बागायती केले, पण सिंचनाचे क्षेत्र वाढले व पाणी कमी मिळू लागले। कारण धरणे पुणेकरांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांचाच हक्क जास्त सांगितला जातो, पण इकडे पाण्याअभावी शेतीचे वाळवंट बनू लागले। गेल्या काही वर्षापासून तर उन्हाळा लागला की कुकडीचे पाणी मिळतच नाही। परिणामी आंदोलने, मोर्चे होण्यास सुरुवात झाली। यातून राजकारणही होऊ लागले, पण प्रत्येक उन्हाळा गेला की कुकडीच्या प्रश्नावर ये रे माझ्या मागल्या म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। कुकडीच्या मुद्द्यावर अनेक निवडणुकाही झाल्या, पण परिस्थिती बदलली जात नाही। का बदल केला जात नाही हेच समजत नाही। यावर्षीही नेहमीप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यात कुकडी मुद्द्यावरून चांगलेच रान तापले होते। सर्व पक्षीय नेते मंडळी एकवटली होती, पण अद्यापपर्यंत तरी पाणी सुटले नाही। पण प्रत्येक वर्षी कुकडीवरून आंदोलने होतात, मोर्चे निघतात, पण कुकडीच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते। कुकडीचा कायमस्वरूपी वाद मिटण्यासाठी करावी लागणारी उपाययोजना कोणीच करत नाही। कारण जर श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, करमाळा तालुक्याला कुकडीचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी डिंबे ते माणिकडोह हा 11 किमीचा बोगदा होणे फार गरजेचे आहे। जर हा बोगदा झाला तर डिंबे धरणातून थेट माणिकडोह धरणात पाणी येईल। कारण सध्या डिंबे धरणातून माणिकडोह धरणात फिडिंग होण्यासाठी सध्या जुन्या पद्धतीचा 51 किलोमीटरचा कालवा आहे। या कालव्यातून फिडिंग केले जात आहे, त्यातच साधारण 10 ते 12 दिवसाचा कालावधी लोटला जातोय। परिणामी श्रीगोंद्याला व इतर तालुक्यालाही पाणी मिळण्यास विलंब होतोच व या तालुक्यांच्या हक्काचे पाणी मिळत नाही। त्यामुळे आंदोलने, मोर्चे होतात। मात्र डिंबे हा बोगदा झाल्यावर सर्व प्रश्न मार्गी लागतील, पण तो पूर्ण करायला राजकीय इच्छाशक्ती असायला पाहिजे। या बोगद्याला पुणेकरांचा विरोधही आहे, कारण हा बोगदा झाल्यावर धरणातील पाणी थेट बोगद्यात जाईल। परिणामी बोगद्याऐवजी कालव्यातून पाणी सोडल्यावर 51 किमीपर्यंत शेती उचल पाण्याने भरली जाते व जास्त पाणी आल्यावर नदीपात्रात सोडून बंधारे भरले जातात व 12ही महिने शेती फुललेली असते। त्यामुळेच पुणेकर हा बोगदा होण्यास मनाई करतात। कुकडी विकास महामंडळाकडे सुमारे 200 कोटीचा बोगदाचा प्रकल्प अहवाल पडून आहे। त्यामुळे जर कुकडीचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर डिंबे ते माणिकडोह बोगदा होणे गरजेचे आहे। यासाठी कुकडी लाभ क्षेत्रातील जनतेने यापुढे या बोगद्याच्या निर्मितीसाठी एकवटणे गरजेचे आहे, तर कुकडी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल। आजपासून शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेच्या उत्सवाची मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात झाली। साईबाबांच्या आशीर्वादासाठी देश विदेशातून साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला। प्रातःकालच्या काकड आरतीनंतर साईंची प्रतिमा, वीणा तसेच साईंचे पवित्र चरित्र ग्रंथ यांची शोभायात्रा काढून उत्सवाला सुरुवात झाली। ही शोभायात्रा साई समाधी मंदिरापासून गुरुस्थानकडून द्वारकामाईमध्ये येऊन पोहोचली। त्यानंतर साईसत चरित्र ग्रंथाचा पहिला कडवा वाचून उत्सवाला प्रारंभ झाला। पुढील 3 दिवस शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव असाच सुरू राहील। शिर्डी साई मंदिर तसेच भक्तांच्या सुरक्षेसाठी तेथील व्यवस्थापकांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या भक्तिभावनेमुळे साई भक्तांना गुरु मानतात आणि याच कारणामुळे आज लाखोंच्या संख्येत साई भक्तगण गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी शिर्डीत पोहोचले। सबका मालिक एक असे म्हणणारे साईबाबा सर्व भक्तांच्या हृदयात विराजमान आहेत। साई मंदिराला आकर्षक रोषणाई तसेच फुलांनी सजवले आहे। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या प्रती आपली श्रद्धा, आस्था आणि विश्वास अर्पण करण्याच्या या महान दिवशी आपण गुरूंचे दर्शन करून त्यांचे आशीर्वाद घेतो। हीच कामना हजारो भक्त शिर्डीत चालत आहे। साईनामाच्या जयघोषात तसेच टाळ्यांच्या कडकडाट साई भजन गाऊन सर्व साई भजनात पूर्ण साईधाम तल्लीन झाला आहे। साईबाबांनी स्वतः सांगितले होते, शिर्डीचे नाव 7 समुद्रापलीकडे जाईल आणि आज या वचनाची पूर्ती आपल्याला शिर्डीमध्ये पाहायला मिळते। खरंच साईंचा महिमा अगाध आहे। गुरु परंपरा के अनुसार शिष्यों ने गुरु की सेवा करने के लिए महापर्वणि का दिन गुरु पर्व बना है। बाबा थे तब से आज तक ये महोत्सव चलता आ रहा है। जब बाबा थे तब भी कई लोगों ने, दादा साहेब खापर्डे काका, महाजनी काका दीक्षित आदि भक्तों ने बाबा को गुरु मानकर ही बाबा की पूजा की है और आज भी
देशी से कोने से लोग आते हैं और बाबा को परम गुरु समझकर बाबा के चरण कमलों की सेवा करके बाबा का दर्शन पाते हैं। आज सकाळी राष्ट्रवादीचे नगरसेवक अजय रामटेके यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय। हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकू कोयत्याने वार केलेत, मात्र घटनास्थळावर काडतूस सापडल्याने त्यांच्यावर गोळी झाडली की नाही याची ठोस माहिती नव्हती। परंतु अकोला पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी याचा खुलासा केलाय। रामटेके यांच्यावर 2 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। एक गोळी रामटेके यांना लागली व दुसरी गोळी हुकली, म्हणून हल्लेखोरांनी कोयता व चाकूने रामटेके यांच्यावर सपासप वार केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। हल्ल्याचे नेमके कारण पोलिसांना कळू शकले नसले तरी हल्ला करणाऱ्यांची नावे व माहिती मिळाली आहे। या माहितीच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहे। आरोपी आतापर्यंत पोलीस रेकॉर्डमध्ये अटक नाही झालेला आहे, परंतु आरोपींचे नाव निष्पन्न झालेलं आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि लवकरात ते सर्व आरोपी अटक होतील। बीपीएल याद्यांमधील घोळ ही पूर्ण राज्यातील समस्या आहे, पण ज्या सुधारित याद्या आहेत त्या तरी लागू करून लाभार्थ्यांना त्याचा वर्तमान दुष्काळी परिस्थितीत लाभ करून द्यावा असे शासनाने धोरण आखून दिलेले असतानाही कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे सामान्य माणसाला त्याचा त्रास होतोय। पण वेळोवेळी मागणी करूनही जर काम होत नसेल तर घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सामान्य शेतमजूरही काय करू शकतो हे बुलढाण्यातील प्रेमलता सोनवणे या समाजसेविकेने दाखवून दिले आहे व त्यांनी आपले काम करून घेण्यासाठी तहसीलदारांना देव म्हणून चक्क त्यांचे चरणधरो आंदोलन करून एक अनोखी गांधीगिरी दाखवून दिली आहे। मात्र या आंदोलनामुळे संग्रामपूर तहसीलदार व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली आणि आपल्या कामासाठी आलेल्या लोकांचे मनोरंजनही झाले। या आंदोलनात प्रेमलता सोनवणे यांच्या नेतृत्वात जवळपास 20 ते 25 महिला अचानकपणे चक्क तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये घुसून त्यांच्या खुर्चीजवळ जाऊन साहेबांचे चरण धरून आपली मागणी पूर्ण करण्याची विनंती करायला लागल्या। अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे तहसीलदार MI काझी साहेब गोंधळले, पण सरकारी कामाचा दांडगा अनुभव असलेले साहेबही सौजन्याने वागले व आपली खुर्ची बाजूला ठेवून चक्क साहेबही आंदोलनकर्त्या महिलांसोबत कॅबिनमध्ये जमिनीवर बसले, तेही जवळपास 2 ते 3 तास। आंदोलनकर्ते साहेबांचे चरण धरून बसलेले कार्यालयीन कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आणि संपूर्ण परिसरातही गोंधळ झाला। मात्र संयमी आणि अनुभवी तहसीलदार काझी साहेबांनी प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन नवीन बीपीएल याद्या मागवून तात्काळ आंदोलनकर्त्यांचे समाधान केले। दोन्ही बाजूने सामंजस्यामुळे वातावरणात तणाव असूनही खेळीमेळीने मागण्या जवळपास पूर्ण झाल्याने आंदोलनकर्तेही खुश झाले। धन्य ते आंदोलनकर्ते आणि धन्य ते तहसीलदार। 12 वर्ष झाले साहेब समजून घेणं सुरू आहे। प्रत्येक वेळेला इथे आले की आम्ही जेव्हा विषय आणतो तेव्हा तहसीलदारांची बदली होते, एसडीओ बदलून जातात, कलेक्टर साहेब म्हणतात हा विषय माझ्याकडे नाही, कोणत्या सीईओ कडे। अरे मग आम्ही करायचं काय? गरिबांनी आमचे प्रश्न द्यायचे कोणाकडे? प्रत्येक वेळेला जर अशी हकालपट्टी होत असेल, ग्रामपंचायत वाले म्हणतात की हा पैसा आमच्या हातात नाहीये। ज्या वेळेला हे धंदे सगळे असे छोटे धंदे झाले, हा इथलाच प्रश्न आहे असं नाही, संपूर्ण राज्याचा हा प्रश्न आहे। गोपाळकालाचा उत्सव हा संपूर्ण वारकरी संप्रदायाला अतिप्रिय आहे। श्रीकृष्णाने अवघ्या गोकुळाला सवंगड्यांना समतेचा आणि संघटित होण्याचा मार्ग गोपाळकालाच्या माध्यमातून दाखवला। गोपाळपूर मधील या श्रीकृष्ण मंदिरात उत्सव साजरा होऊन आषाढी यात्रेची सांगता होते। यासाठी सर्व संतांच्या पालख्या गोपाळपुरात दाखल होतात। आषाढ पौर्णिमेला पंढरपूर जवळच्या गोपाळपूरमध्ये सकाळपासूनच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गजानन, संत नरहरी सोनार यासह विविध संतांच्या पालख्या गोपाळकालाचा उत्सव साजरा करण्यासाठी दाखल झाल्या। गोपाळकाला गोड झाला जयघोष करत वारकरी श्रीकृष्णाच्या मंदिरात काल्यासाठी गर्दी करत होते। दूध, दही, ताक, लोणी, लाया अशा सर्व पदार्थांना मिळून काला तयार केला जातो आणि हा काला प्रसाद म्हणून वाटला जातो। वारकरी संप्रदायाला वैचारिक बैठक प्राप्त करून देण्यासाठी 750 वर्षापूर्वी संत नामदेव महाराजांनी पहिलं काल्याचं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात केलं। तिथे संत चोखामेळा, संत सावता महाराज, संत गोरोबा काका या सर्वांना एकाच पंक्तीत बसवून जेवू घातलं। सामाजिक समतेचा संदेश त्या काळात त्यांनी पोहोचवला। गोपाळकाल्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते। श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी आपले गुरे चरायला गेल्यानंतर तिथे सर्व गोपालांना जेवायला बसवलं आणि त्यांच्याच घरातून आणलेल्या शिदोऱ्या एकत्र करून त्याचा काला करून सर्व सवंगड्यांना वाटला। हा काला खाण्याचा मोह देवांनाही झाला, त्यामुळे ते माशाचे रूप घेऊन पाण्यात वाट पाहत राहिले। पण श्रीकृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांनी आपले हात न धुता ते अंगाला पुसले, पण देवांना हा काला मिळाला नाही। आज गोपाळपूरमध्ये हीच समतेची भावना घेत सर्व संतांच्या पालख्या आणि वारकरी गोपाळकाला गोड झाला, गोपाळने गोड केला या जयघोषात गोपाळकाला साजरा करून आषाढी यात्रेचा समारोप करता पंढरीचा आणि विठुरायाचा निरोप घेत आपल्या गावी गेल्या। गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला। सर्व संतांच्या या पालख्या आणि सर्व संतांनी मिळून हा केलेला गोपाळकाला आहे। हा समतेचा काळ आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज
या संतांच्या परंपरेतून या काल्याला महत्त्व आहे आणि या ठिकाणी पंढरपूरला येणारा हा प्रत्येक वारकरी हा गोपाळपूरला आल्याशिवाय राहत नाही. गोपाळपुरी आल्यानंतर त्याची यात्रा पूर्ण होते आणि इथं काल्याचा प्रसाद घेऊन मग तो परतीला जातो. असं या काल्याचं परंपरेप्रमाणे महत्त्व आहे. श्रीगोंदा तालुक्यात चोरांचे सत्र सुरू झाले असून काल मध्यरात्री तालुक्याची आर्थिक राजधानी असणाऱ्या काष्टी गावात एकाच रात्री 16 दुकानांचे शटर उचकटून चोऱ्या झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या काष्टी गावात नगरदौंड रस्त्याच्या शेजारी साई शॉपिंग सेंटर मध्ये विविध प्रकारचे कृषी साहित्य, स्पेअर पार्ट विक्री, हार्डवेअरचे दुकाने आहेत. काल मध्यरात्रीच्या सुमारास या शॉपिंग सेंटर मधील राजलक्ष्मी ऑटो या दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटले व त्या दुकानातील 8,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. याच दुकानाच्या शेजारील 4 ते 5 दुकानांचे शटर उचकटूनही चोरी केली आहे व बाबासाहेब गोयकर यांच्या श्रीनाथ एजन्सी, इसाक शेख यांचे पुना ऑटो, शंकर जगताप यांचे सूरज ऑटो या दुकानांचे शटर उचकटून चोरी केली आहे. त्यानंतर बाजार समितीच्या शॉपिंग सेंटर कडे चोरट्यांनी मोर्चा वळवला व मधुकर काळाने यांच्या भैरवनाथ ॲग्रो, कपिल काकलुती यांचे जोगेश्वर ॲग्रो, कालिदास नलगे यांच्या मालकीचे ओम साई हार्डवेअर या दुकानांचेही शटर उचकटून चोरीचा प्रयत्न केलाय. याबाबत श्रीगोंदा पोलिसात विक्रम पाचपुते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या घटनेत किती ऐवज चोरीस गेला याची माहिती समजू शकली नाही. तालुक्याची राजकीय व आर्थिक राजधानी म्हणून काष्टी गावाची ओळख आहे. या गावात एक पोलीस चौकी सुद्धा आहे. तरी सुद्धा चोरट्यांनी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असणारे दुकाने फोडून चोरीचा प्रयत्न करून श्रीगोंदा पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.